तर आजचा दिवस चालू झाला आहे शिंग घोळण्यापासून. शिंग गोळा आली ते जेवायला ना हा तर ही शेंडा मारायला लागली ती. बघा आता ते बघू शकता आता ब्राह्मण शिंग कशी दिसते ती गोळ्या कशी दिसते ती बघा. मंडव त्याचा काय उपयोग ए इथनं घ्यायला पाहिजे होतो तुम्ही बघा इथनं जेवायला लागली तुम्ही तो काय रे जेवायला लागणार मग राहू दे. उगाच काहीतरी करून नाही चालत. लय टोक करू नका मार का हे आधीच शिंबी घालायची का आता हाय का शेम तू घालून शेंबे नाही दे. नका दे तू घालून नको नको नकाची नको तर शिंग गोळायची चालली ती काय त्याला म्हणजे असं इजा हा इजा वगैरे काही होत नाही, रक्त पण येत नाही. हे आता टोक करायचं चालले आणि मला वाटतं पहिल्यांदा शिंग इथं गुळते ना आपण त्याची. आता 2 नंबर कोण राय बा बाहेरची कडे गेली पाकी काटली ती नको. काय 3 तारीख आहे हो कळाली 3 तारीख झाली तारीख मागून झाली तर काय आम्हाला कळाली 3 तारीख. आमची लई झाड झाली कलर देतोयस तू झाड कलर असली कलर नाही देत कलर मला झाड होती होय रायबाला नाही दिलेलं तरी झाड शिंकायचं थोडं झाडायचं खाली इथं तेवढी राहणार की जास्त आजची कलर दिल्यावर तुम्ही बघायला पाहिजे नाही काय कर हा हा बाबरेच आहे नको बाबर काय बघतोय का बाबर चालते होय लागा गोंडा वर करूनच चालतो. आज शेअर करे घ्या तर म्हणलं मीच पाहिजे तू व्हिडिओ करायला. आता म्हणजे पाहून येला काय दिल्यातच नाही आज ना उद्या तेच की ऐकलं पाय फवाऱ्या बाबर ताकद वाढलेली का नाही लई स्पीड लावणार आता तुला आला टाइम खाद्य आपलं घालते आपलं मी साईड एक टाइमच घाला ते ते बसले एक टाइम घालते वे मग असा विषय झाला वे मग घालते सकाळी बारी भरतो कोंडा एवढा मस्तीवाला एवढा आकडा शब्दाचा करून चालते म्हणजे आकडा असते ब्रह्माचा चालायला लागला तरी वर घेतो म्हणतो. तर चालली शिंग घोळायची आता मस्तपैकी शिंग घेतो घोळून झाल्यानंतर शेअर करतो कसा दिसतोय ब्रह्मा. ही शिंग बघू शकता आता कसं आहे आणि घोळ्यावर दाखवतो शिंग कसं दिसते. एवढी पाहिजे होती ना इथंपर्यंत जीव असला नाही शिंगात कुठंपर्यंत काय माहिती आहे मला शिंग जोत अडकवते ना पळताना सगळं अडकतं कधी कधी हा जरा जेवायला लागलं तर अवघड होईल हो. लागलं जेवायला रक्त येतं ना कुत्र्याला तिकडं का ना म्हणते तर माझं पाय माग पडला हा हा अडक नक्या खाताय तुझे शिंग हा हे योग्य झालं बघा माझा ठीक आहे ठेवताय माप घ्यायला नको पलीकडचे फोन ओके कोणाची त्याची हे काय जायची शिंग केल्यावर का पैसा येणार बरोबर करू 5,000 यंत्राची तयारी
शिंग घोळायची चालली शिंग. मला पण कसं तर होतंय. लावलाय गो. ओके तर मागाशी शिंग तुम्हाला दाखवली कशी होती. आता शिंग बघा कशी आहे ब्रह्मास्त्रची. ओय 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 ब्रह्मा चला बाळा. ओके शिंग थोडी कट केली ती. ते जागा बदले ते पाय अडकल निशान. बाजी बाजी काय गोळा नको. परवा दिवशी गोळली माझी दिवस गोळली ती परवा दिवशीच म्हणते. कॉलेज लोक दिसते शिंगू बाई. बरं झालं कमी केली. आता अडकली काय तेवढीच तो अडकायची. तुमचं काय यांचं भारत सर आणलं की आंबल्याची गंमतच केली आहे विषय. तर आता ब्रह्माजी झाली शिंगोळून क्वालिटीमध्ये. आता नंबर मला वाटलं लात मारते का काय कसलं बेलो. आणि आता नंबर आहे रायबा शेठ यांचा. रायबा शेठची शिंग बाळ कशी पाक वाट लावले का बाबानं की बघा. आणि घोड्यानंतर शेअर करतो तुमच्याबरोबर. इथलं पण असं म्हणजे त्यानं करून टाकले वाट लावले पाक. एवढं आहे बाळा शिंग बाळाचे. चल चल रायबा उठ पिले उठ 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 भैया. चालू आता चालू. रायबा शेट आले बाहेर. लगाडतोय कुठे बघू चाल मग बघे का काल ते ह्याच्यात गेलेला ते कुसलं बिसले का काय. खायला काय शेठ बसला खाली. रायबा शेठ खाली बसलेत. इथं ब्रह्माजी बघा शिंगा अशी झालेली गोळून. रायबाची पण गोळी मध्यंतरच व्हिडिओ बंद केला मी कारण की रोसकच फिरलं. म्हणजे रायबाला असं काय झालं की मला काय सुचत नाही. मला अंग कापायला लागलेलं आणि असं डोक्यात मुंग्या येत होत्या. काय विषय झाला सांगतो मी. रायबा शिंग गोळा घेतली आणि त्यासनी काय वाटलं रायबा शेठ मोठा आहे ते वयानं. मग मी माझ्या लक्ष दुसरीकडे होतं. तर ह्याने काय केलं डायरेक्ट एक्सा घेतला आणि ह्यो शेंडा आहे का एवढा शेंडा म्हणजे उडवायचा कारण की रायबाला काही काल पळताना शिंग लागली येतं. मग ते शिंग ठटते ती म्हणजे त्याने हे जाका बघितली तर लागलेली. त्याचं वाटलं शिंग ठटते कारण ठटते ते शिंग येतं. मग ते गेले एवढा शेंडा उडवायला आणि जरा आत नेलं तोवर तिथनं रक्त यायला लागलं. मग ते रक्त बघितल्यावर जाग्यावर सगळं थांबवलं. तर ह्यो विषय झाला रायबाचा. म्हणजे त्यामुळे व्हिडिओ जागेवर थांबवला म्हणजे सुचायचं पण झालं मला. तर आता रक्त वगैरे थांबलं आहे. डॉक्टरशी बोलवलं डॉक्टर यायला लागली ती धनुर्वाताचं ते इंजेक्शन करायचं आहे त्याला. भैया तुमच्या भारतगत हे भाज्यागत रिक्स घ्यायची नाही आपल्याला. सगळ्याच करा. ब्रह्माला पण मध्ये राहिले भाज्यानं सगळं घर केला नाही. बाहेर नेतो नाही याला थांबू त्याला काय गाडी देतो म्हटली. आता फेर कुठं माहिती आहे का हा भाज्याला म्हणतो ते भाज्या आता कार्यक्रम झाला भाज्याचा तोवर नाही. हा ते कार्यक्रम झाला का नाही तो मग तिकडे न्यायच ते तर 2-3 फेर काढायचं. जाय तिथली कामं तर उरक्या ते नव काय भिण्याजोगं नाही नका पाहिजे. मग काय सप्लाय मग
हां त्या का अशा तुला एक विषय सांगू का अरे शिंग बोलणारा होता का दुसरा होता म्हणजे रायबा शिंग पहिले वाकडे दिसत होती म्हणलो असं कशी होते काय 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 माहीत मग याने काय केलं मी नवीन मला कोण सांगणार नाही मग म्हणते पट्टी मारायची म्हणलं पट्टी मारे की म्हणलं याने पट्टी मारला व्हिडिओ टाकला मी पट्टी मारल्यावर इतक्या कमेंट आल्या इतकं फोन आलं परत एका दादाचा फोन आला डायरेक्ट दादा 4 दिवसाला शेडं जायचं पट्टी सोडायची म्हटली म्हटलं का पट्टी म्हणजे ते लब्बर इन्नर आणि इन्नर काढला अशी पण होतो राय बघा ना 2-3 दिवस नुसती मान अशी झिंजाडत बसल्या कारण ती आग होत होती इन्नरनं पट्टी लावलेली होती त्यामुळे पट्टी कधी लावायची नसते हे बघा जोळा तर ह्यो विषय आहे मग तेव्हा ते आलो लगेच इन्नर सोडला मला इतकं बेकार वाटायला लागलो भ्या वाटायला लागलो ह्यो मान झिंजडत होता सारखा म्हटलं काय जखम बिक्कम झाली काय तर आणि माझं पण दुखायला लागलं कशानं माझं पण दुखतं मला वाटलं माझं एकटं दुखतंय का तू दुखतंय काय कालचे मग ती बाया गोळी काय की होय ताई होय आरकान कोणी दे आर होय तर अरे आरती का त्या आई गे काय ना काही गोंडा भाऊ हो महत्वाचं सांगायचं राहिलं खुशखबर लक्ष्मीला झालेला आहे बाळ आणि कोणतं बाळ झालंय बाया काय करणार आहेस ती नेणार आहेस का काय करणार हा मग तुला नेणार अरे नेसतोय की करतोय की काय म्हणत होता आधी तू हा आता कुठं नाही म्हणतोय मी पाक प्यायची बंद झाली आता राधा आपण कावा दिली सगळं झालं बाबा त्याचं ते डेपुडी काय म्हणतो ठेवणार ओरिजिनल आहे आपल्याला मला वाटतं गिरच आहे आपली फॅमिली सांगेल की ओरिजिनल आहे का काय बरेच त्या क्षेत्रातली गिरमधली पण तर झालेली आहे लक्ष्मीला रुक्मिणी काय नाव बाया शेठ गंडवलं काय डॉक्टरनं आता कोणी सिमेज दिलंय काय दिलंय माहीत नाही आम्हाला कारण की जेव्हा लक्ष्मी गाब होती तेव्हा आपल्याला दिलेली त्यांनी सांगताना सांगितलेलं की खिल्लारचंच आहे सिमेज देशीचं म्हणजे हां आता हो सारखं काय विटा का ठेवले तिथं त्याच्या पाठात पोट राखायचं का पळी पळी दे होय तर शी बघू शकता ते विटा काढतो आता कारण तिथं कान बिन का मोठा काय बाई ह्या आम्हाला वाटतं ओरिजिनलच आहे हत्यार नाव याचं जरा वेगळं ठेवूया काय ठेवायचं नाव वेगळं लाडी हो लाडू झालेला आहे या दोन्ही संघट येले त्या तरी सकाळी गाई ही झाल्या इल्या लक्ष्मी फक्त सांगायचं आलं नाही लवकर आपल्या रायबा शेटला जरा टेन्शन म्हणजे रायबा शेटनं टेन्शन दिलं रायबा शेटनं नाही दिला आम्हीच टेन्शन दिलं रायबाला त्यामुळं तर हे बघू शकताय ऐ काय नाव ठेवायचं तुझं वेगळं मोठी होणार आहे पाय बी हा लाडूच येतो त्याचं नाव लाडूच काय लागा आई जवळ येऊन दे ना कसलं वार दिसतोय लागा हा ए तुझं नाव काय ठेवायचं लाली लाल ऐकलंच रुक्मणी नाव लाली लाली ए लाली मला वाटते नाही डोळ्यात काजळ बिजळ भरले का दिसते का लाडी लाली काय झालं मोबाईल अडकलं एवढं हँग झालाय भैया जरा उठो केला का दाखव केला का फॅमिलीला आपल्या केवढी मोठी आहे
आता चिकीचा का पाजला का काय किती पुढे पाजला राहायला उजेड पडतो इकडं बघ निघाली प्याला लाडी त्याला किती काय तर लाले थांब इकडे दाखवच इकडे उजेड पडते का खरंच दिला काही लाल भडक आहे तांबूस आहे तांबूस आहे का म्हणा जरा धर असं जाऊ दे आईजवळ ऐ काय काय असू नका तासाभरात उभा राहते तू या पाय बी बक्क माहिती जर्सी कोण पळते ती का शिकवायला लागतं फक्त तरी झालेली आहे लाली लाली अजून नाही नाव ठेवलेलं बघू आता जे तोडा असं लाली लाडू रुक्मिणी लाडी लाडू झालाय लाडू उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल हा नाही रे तर असा विषय झाला बघा तर ही कोणत्या जातीची आहे आपली कालवड कमेंटमध्ये नक्की सांगा ओरिजिनल काय ओरिजिनल किंवा क्रॉस ही चल काय रे गिर गिर हा आता ह्यालाच पर्याय केला पाहिजे तर काहीतरी बाय आठव डबा आहे की मग अरे औषधा डबा ते आपण प्रोटीन पेत होतो ते तेव्हा आहे ना तिकडे बाराडीत असेल बघ एखादा बेटा रोखीलाही काढतो इथं डबा ठेवतो कारण मी काय इथं काय म्हणलास डबा राहते खाली रोतो आहे जरा ढकाल त्या तिला वैराने त्या जवळ कोण आलेला आवडत नाही भारे तोंड कसं आहे की वेगळंच तोंड वेगळंच आहे हा हाय काय मग 67 डावणीत आगमन झालंय तुमचं आज हो का उड्या मारत्या आईला शेठ फुल करंट आहे उड्या मारते उड्या काय 4-5 मला त्या आठवड्यात तिच्या नक्या खोडल्या कर पुढे खोडल्या असते ना वशीड वाढलं का कालवाडीत ओढत नाही कालवाडीत वशीड ओढत नाही ते भयाला काही उड्या मारतेला का मला पण म्हणलीत काय एमपीचा फोन आला गिअरचं कालवाड झालं मला चेष्टा करते रे म्हणून मी म्हटलं जावा आपण तिथं जायला तेव्हाच कळलं आपल्याला तर बोले गिअर म्हणल्यावर जरा चेष्टा वाटायला लागली रे ए बाय नाही काय करत तुझ्या बाळाला लाका काही वेगळं दिसतंय असलं बघायची सवय नाही ती काय आणलीस ह्याच्यावर ठेवायला कसं आहे बाया शेटचं डोकं काय तू त्याला लागते रे विटा लागते रे चिक्क्या बघते सकाळपासून याला हिला बघून मला कुठला कलर आलाय आपल्या दावणीत वय लागा हीच नव्हती आपल्याकडे गिर म्हणून म्हणलेलं डबा तर 66 दावणीत झालेलं आहे आणि एकाचं आगमन इकीचं आम्ही पहिल्यापासून एक करत बसलोय खरी झाली इकी होय ह्याचं दूध लय महाग असतं ना बाई हा मारकी लाडकी नाव ठेवूया हा लाडकी होय लाडकीच ठेवूया ए लाडकी देख ना आले कुठले हे
बघ आता नाही द्या ना. तिला मी आणली त्यातली 2 घालून ना. त्यातले 2 किलो. म्हणजे आता तुझं बाई राहिले कुठला आता रायबाजी आहे रायबाजी. रायबाजी खोडू ना पाडून दे की काय करायचं काय नाही. हो सबस्क्राईबर एक पाठवतो म्हणले मला फोटो. कुठलं सबस्क्रायबर फोटो पाठवतो म्हणजे तेवढं बायाला लवकर पाठवा बायाला बघायचे देशी गाई आणि आणि अशी गाय घ्यायची आहे की जेणेकरून सलगरीच असावी है नाही चांगली असेल जातीला म्हणजे हे जगत जरा हां. आणि ते आपण व्हिडिओ टाकलाय ते जगत चला अरे जावे की चला हिला मातीतच असू दे कोणाला केलं देत असं तेवढं चला गेलो शिंग करायला झाला उद्योग. झाला काय लय म्हणे असते ते काय आपल्याला म्हणे म्हणायचे येत नाहीत गेलो गणपती करायला गेलो झाला मारून काय. हा तसा विषय झाला रायबाचा चला. आणि 15 दिवस झाले डांगा चालू आहे शिंग कराय घोळायचे शिंग घोळायचे 1.5 महिना झाला येतोय की शिंगवा. तर गेलं गे तर ह्यो विषय होता म्हणजे हे गाठणार होतं पुढं तर नाही जरा थांबलं नाही बघ काय नाही विषय त्याला काय नाही ते ना आता काय करायचं. आता मी काय म्हणतोय तिथं लागली तर मुंगळ चिटकायला लाडूजवळ होय जावे तिकडे जाऊन त्या मालकाची गाडी घेऊन येऊया 4 रुपये देऊन वाटतं ते सांग. त्याला 4 रुपये तर होईल 500. कारण की विषय हार्ड झालाय शेवट आणि त्याला फोन गेला बघा. की बघा शिंग बिचाऱ्याच्या मागं लागले काल फोका आज ही होय नक्या करताना जिवाळी लागलेले आता धनुर्वाताचं इंजेक्शन पर्याय नाही कारण की एक डोळ्यात एकच उदाहरण आहे ते बाजीचं मालक लक्ष दिलं नाही पत्रा लागले ना नाही पत्र लागलेलं पोटाला लक्ष दिलं नाही आज फाटले आणि काय झालं धनुर्वाद झालं. धनुर्वाद झाला आणि निदान कळालं नाही निदान लवकर कळालं. म्हणून बाबा नो जाऊ बाळा चला चला बाय. मोंडा आवड